पूर्वीच्या काळी युद्ध व्हायची, शत्रूंची आक्रमणे व्हायची, ही तिची सर्वात आवडती सेवा आहे. कल्पना करा की बाहेर तुफान पाऊस पडतोय, विजा कळकळताय, पण तुम्ही एका सुरक्षित घराच्या उबदार आणि हवेशीर वरांड्यात शांतपणे बसला आहात. तुम्हाला अजिबात भीती वाटत नाहीये का? कारण तुम्हाला विश्वास आहे की तुमच्या घराच्या भिंती मजबूत आहेत आणि तुम्ही सुरक्षित आहात. अगदी असंच एक अदृश्य कवच आपल्या प्रत्येक कुटुंबाभोवती असतं, ज्याला आपण म्हणतो कुलदेवता. आज आपण या कुलदेवतेबद्दल, आपल्या देव्हाऱ्यातल्या त्या चांदीच्या टाकाबद्दल आणि कुंकुमार्चना मागे दडलेल्या विज्ञानाबद्दल बोलणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. सगळ्यात आधी समजून घेऊया की कुलदेवता म्हणजे नक्की काय? कुलदेवता म्हणजे आपल्या संपूर्ण वंशाची, आपल्या रक्ताच्या नात्याची पहिली आई किंवा वडील. ती आपली संरक्षक आहे. आता बघा ना, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. प्रत्येक मोठ्या निर्णयावेळी त्यांनी आई तुळजाभवानीचा आशीर्वाद घेतला. तो केवळ इतिहास नव्हता, तो त्यांच्या कुळाचा स्वाभिमान होता. आपल्या प्रत्येक मराठी घरांमध्ये तुळजाभवानी, कालिका माता, खंडोबा किंवा ज्योतिबा असतात आणि हे देव आपल्या कुटुंबात सुख, शांती आणि आरोग्य आणतात. जेव्हा आपण म्हणतो की ही आमची कुलदैवत आहे, तेव्हा आपण आपल्या पूर्वजांच्या आशीर्वादाशी थेट जोडले जातो. आता एक खूप इंटरेस्टिंग प्रश्न. आपल्या देवघरात कुलदेवतेचा टाक असतो. मग प्रश्न येतो की टाक का पुजतात? त्याऐवजी देवीची मूर्ती किंवा फोटो का वापरत नाहीत? यामागे आपल्या पूर्वजांनी एक जबरदस्त स्मार्ट लॉजिक वापरलं होतं. पूर्वीच्या काळी युद्ध व्हायची, शत्रूंची आक्रमणे व्हायची आणि तेव्हा गावाच्या गाव रिकामी करून पळावं लागायचं. आता विचार करा, एवढी मोठी दगडी मूर्ती घेऊन कोण पळणार? म्हणून त्यांनी देवाचं तत्व एका छोट्या चांदीच्या पत्रावर कोरून घेतलं. याला आपण म्हणू शकतो आपल्या पूर्वजांनी दिलेला पोर्टेबल वारसा. हा टाक फेट्यात किंवा खिशात बांधून कुठेही सुरक्षित नेता यायचा. आणखीन एक गोष्ट, टाकचा समोरचा भाग हा चांदीचा असतो, जो निर्मलता दर्शवतो आणि मागचा भाग हा तांब्याचा असतो, जो तेज दाखवतो आणि मध्ये लाख भरलेली असते. हे म्हणजे आपल्या कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणारी शक्ती आहे. तसेच टाकाचा पंचकोनी आकार पंचतत्वांचं प्रतीक मानला जातो. पुढे येतं ते म्हणजे कुळाचार. हे नाव ऐकायलाही खूप जड वाटतं, पण सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या घराचे रूल्स आहेत. यात टाक कसे पुजायचे, अभिषेक कसं घालायचं, नवरात्र कशी साजरी करायची, कुंकुमार्चन कसं करायचं, हे सर्व नियम यात येतात. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर हे आपले इमोशनल रूट्स आहेत. आज आपण शहरात न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये राहतो, पण वर्षातून एकदा गावी जाणं, सहकुटुंब कुलाचार करणं, हे आपल्याला पुन्हा रिचार्ज करतं. अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनच्या अभ्यासातून जी कुटुंब असे विधी, रिच्युअल्स एकत्र करतात, तिथल्या मुलांचा विकास खूप चांगला होतो. मुलांना कळतं की आमचा एक मोठा वारसा आहे. हा एक प्रकारचा सोशल लिंक आहे, जो तुटत चाललेल्या नात्यांना जोडून ठेवतो. आणि आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे कुंकुमार्चन. तुम्ही पाहिलं असेल, आई आणि आजी अगदी तन्मयतेने टाकावर कुंकू वाहतात. हे केवळ कर्मकांड नाहीये. कुंकू लाल रंगाचं असतं आणि ते शक्ती आकर्षित करतं. जेव्हा आपण नामजप करत एक-एक चिमूट कुंकू देवीवर अर्पण करतो, तेव्हा आपल्या मनातले वाईट विचार, स्ट्रेस आणि नकारात्मकता बाहेर पडते. हे एक प्रकारचं स्पिरिच्युअल डिटॉक्स आहे. देवीला कुंकवाचं स्नान घालणं ही तिची सर्वात आवडती सेवा आहे. तसेच याद्वारे आपण आपल्या घरातील वास्तुदोष सुद्धा दूर करतो. शेवटी मला तुम्हाला एक सांगायचं आहे, आपण किती आधुनिक झालो, परदेशात गेलो, पण जेव्हा कठीण काळ येतो, तेव्हा आपल्याला आठवण येते ती आपल्या गावाची. मोबाईल कितीही महागडा असला, तरी त्याला चार्ज होण्यासाठी मूळ सॉकेटलाच जोडावं लागतं. तसंच आपण रिचार्ज होण्यासाठी आपल्याला आपल्या कुळाचाराकडेच जावं लागतं. वर्षातून किमान एकदा तरी सहकुटुंब गावी नक्की जा. तेथे आपल्या माणसात मिसळा. मुलं आपण जे सांगतो ते नाही, तर आपण जे करतो ते शिकतात. तुमच्या कुलदेवतेचं नाव काय आहे? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. धन्यवाद.